परभणीतील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रकरणातील मास्टरमाइंड शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली। परभणीमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना एका माथेफिरूकडून करण्यात आली होती। याचा सोलापूर शहर काँग्रेसकडून निषेध व्यक्त करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरता खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासोबत शिष्टमंडळानं अपर जिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांना निवेदन देण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहिली आहे, त्या घटनेची संविधानाची सरकारकडून पायमल्ली होत आहे। परभणी इथल्या संविधान प्रतिकृतीची तोडफोडीच्या निंदनीय घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो। या प्रकरणी राज्य सरकारनं तात्काळ दखल घेऊन याचा सखोल तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे। एका मनोरुग्ण व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब यांच्या जे संविधान आहे ते संविधान फोडण्याचा प्रयत्न केला। पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या मनोरुग्णाला कडक कारवाई झाली पाहिजे। असे अनेक महाराष्ट्रामध्ये नवीन मनोरुग्ण होत आहेत, त्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी जे लिहिलेली घटना आहे त्या लोकांना मान्य नाही असं यातनं वाटतंय। असे कित्येक मनोरुग्ण लपलेले आहेत, पण आपण बघतो की 6 महिने वर्षाला असं एखादा मनोरुग्ण तयार होतो आणि सरकार मात्र ते मनोरुग्ण असं जाहीर करतात। तर असे किती मनोरुग्ण महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये आहेत हे पाहिलं पाहिजे। संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे, त्या संविधानावर आपला देश चालतो आहे। त्यामुळे संविधान बचाव देश बचाव, संविधानावर हा देश चालतो। त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आता एक निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना, आणि जे असे मनोरुग्ण आहेत अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, गणेश डोंगरे, देवाभाऊ गायकवाड, एन.के. क्षीरसागर, हनुमंतो सायबळू, लखन गायकवाड, मीरा घटकांबळे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, अंकुश बनसोडे, मुमताज शेख, व्यंकटेश बोम्मेन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते।